तुमच्या मुलाच्या डोळ्याचा पांढरा भाग आणि त्वचा अचानक पिवळसर दिसू लागली तर ही गोष्ट अजिबात दुर्लक्षित करू नका, कारण हे फक्त पिवळेपणा नसून कावीळचे लक्षण असू शकते. पण लहान बाळामध्ये कावीळ नेहमीच धोकादायक असतो का आणि डॉक्टरकडे जाणे कधी गरजेचे आहे, पुढील एका मिनिटामध्ये आपण समजून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कावीळ म्हणजे शरीरामध्ये बिलिरुबिन नावाचा पदार्थ जास्त प्रमाणामध्ये जमा होणे, त्यामुळे त्वचा आणि विशेषतः डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू शकतो. नवजात बाळामध्ये जन्मानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून सौम्य कावीळ दिसणे सामान्य असते आणि अनेक बाळामध्ये ते काही दिवसांमध्ये आपोआप कमी देखील होते. पण पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, कावीळ किती आहे हे फक्त बघून ठरवता येत नाही. गरजेनुसार डॉक्टर बिलिरुबिनची तपासणी करून पुढील उपचार ठरवतात. बिलिरुबिन जास्त असल्यास काही बाळांना हॉस्पिटलमध्ये फोटोथेरपी म्हणजे विशेष प्रकाशाची गरज पडू शकते. आता सर्वात महत्त्वाचे, बाळ जन्मल्यानंतर पहिल्या 24 तासातच पिवळेपणा दिसला, बाळ दूध व्यवस्थित घेत नसेल, खूप झोपाळू किंवा उठायला कठीण असेल, पिवळेपणा हा झपाट्याने वाढत असेल, युरिन जास्त गडद होत असेल किंवा टॉयलेट फिकट पांढरट दिसत असेल तर तातडीने डॉक्टरांची तपासणी आवश्यक आहे. म्हणून बाळ पिवळे दिसत आहे म्हणून घरगुती उपाय करून वेळ घालवू नका आणि स्वतःहून औषध देखील देऊ नका. विशेषतः नवजात बाळामध्ये कावीळ दिसला तर डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात सुरक्षित आहे. लक्षात ठेवा, नवजात बाळामध्ये कावीळ सामान्य असतो, पण प्रत्येक कावीळ सामान्य असेलच असं नाही. त्यामुळे योग्य वेळी तपासणी हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. अशाच आपल्या मुलांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या आणि सोप्या माहितीसाठी स्वास्थ्य मंत्र मराठीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.